शुभ सकाळ. चला तर माझ्या आजची सुरुवात आहे माझी सड्यापासून करते मी. त्यानंतर सड्या टाकला छानपैकी दोन्हीला चौकट दोन्ही साईडला रांगोळ्या काढून घेतल्या छान. सकाळी उठलं की लगेच फरशी पुसावंच लागते. फरशी पुसून घेतली. फरशी सकाळी ही पारसं मोडले म्हणतात ना. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली मी. देवपूजा केल्याशिवाय घराला काही शोभा राहत नाही. आणि थंडी पडली, आता थंडीचे दिवस म्हटलं की चहा लागतो. चहा पिल्याशिवाय असं काम केल्यासारखं वाटतच नाही. चहा केल्याशिवाय मला तर काही सुधरतच नाही काम. छानपैकी कडक कडक असा चहा करून घेतला. चहा प्यायचा मस्तपैकी. थंडीच्या दिवसात चहा पिल्याशिवाय काही थंडी गेल्यासारखी वाटत नाही. चला मग मी आता शेपूची भाजी करणार आहे. आज सकाळच्या स्वयंपाकात आहे माझी शेपूची भाजी. मी त्याचे शेंडे खालच्या आधीच कट करून घेतले होते निसून वगैरे. आता फक्त मला बारीक कट करून घ्यायची शेपूची भाजी. डाळ भिजू घातली आधी मुगाची. त्यानंतर शेपूची भाजी कट करून घ्यायची बारीक अशी. धुवून घेतली व्यवस्थित 2 पाण्याने, जेणेकरून ते खडे वगैरे काय राहिलेले असतील माती वगैरे निघून जाते छान. 2 पाण्यात धुवून घेतल्यास 2 पाणी धुवून घेतली. पण नंतर पाणी काढून घेतलं छान. आता इथं डाळ भिजलेली आहे. कणिक मळून घेतली. सकाळी माझी होती पोळी, शेपूची भाजी, पोळ्या. शेपूच्या भाजीला फोडणी दिले. त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान व्यवस्थित परतून घेतली भाजी. तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये सांगा. मी इथं डाळ आपली ह्याची डाळ आहे, ही आपली मुगाची डाळ चांगली असते. मुगाची डाळ खाल्लेली, हळद चवीनुसार मीठ वगैरे वापरलं. थोडासा कुट्टा वगैरे नाही कुट्टा टाकला तरी चालतं, पण सपक असल्यामुळं मी त्याच्यामध्ये कुट्टा वगैरे वापरून घेतला. छानपैकी परतून घ्यायची. एक ठरलेलं आहे माझं की मी स्वयंपाक सकाळी रुटीन स्वयंपाकाला लागले की माझा मुलगा 100% काहीतरी गोंधळ करून ठेवणार. त्यानंतर मी एक सुकी केली. आता एक पातळ करा म्हटलं वांग्याची भाजी तिखट, ती माझ्या मुलासाठी केली ती मी. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये वांग्याची भाजी करायला घेतली. छानपैकी तेलात परतू दिले वांगे मसाला. तो कसा माझा मुलगा मध्ये करतो. एक 1.5 ग्लास पाणी वगैरे वापरलं मी. सॉरी, 1च ग्लास वापरला, कारण की तेवढं काही मला पातळ वगैरे करायची नव्हती. पोळी फुगण्यासाठी बघा मी कशी पोळी लाटते, गोल 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 गोल. त्यानंतर पोळी तव्याला ना चिकटण्यासाठी मी त्याला तेल लावून घेतलं. असे उन्हाळा आपल्याला पोळीसाठी करून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी आपली फुगणार. पोळ्या करून घेतल्या मी. सकाळी पोळ्याच लागतात, संध्याकाळी तरी भाकरी वगैरे चालतील, पण सकाळी पोळ्याशिवाय काही खात नाहीत. माझ्या मुलाला पण पोळी वगैरे तसं काही नाही, ती त्याला असं मॅगी बिस्किट वगैरे तेवढं काही आवडत नाही जास्त. खाल्लं तर फक्त त्याला चॉकलेट ते बी कॅडबरीचं. जास्त वगैरे मॅगी म्हणा असं काही जास्त मी करत नसते, घरगुती. आता इकडं स्वयंपाक केला की इकडं भांडे 100% प्रत्येकाचेच पडतात. आता भांडे स्वच्छ करून घ्यायचे. तरी म्हणतात लेडीजला काय काम असतं घर बसल्या. त्यानंतर मी छान भांडे वगैरे घासून घेतले. खरकट वगैरे भांड्याचं काढून घेतलं. भांडे जरा जास्त स्वच्छ निघतात.
त्यासाठी मी आधी छान घासून घ्यायची पटपट वगैरे. लहान बाळ असल्यामुळे पटकन सगळं काही करून घ्यावं लागतं. नसता काहीतरी कुटाने 100% करून ठेवतो. उभ्यान भांडे घासलेले काही चांगले नसतात, पण ते पटकन होण्यासाठी लहान बाळ म्हणलं की उभ्यानेच भांडे घासलेले परवडतात. भांडे घासून घेतले. भांडे झाले की काहीतरी काम राहतंच. लगेच वटा व्यवस्थित करून घ्यायचा स्वच्छ. मी ही हंडा स्वयंपाकासाठी पाणी भरून घेत असते. स्वयंपाकासाठी भरून घ्यायचा. त्यानंतर छान वटावे वगैरे स्वच्छ घासून घ्यायचा. नळ वगैरे पाण्याचा, त्याला हात वगैरे लावतो ना आपण. हे रोज असं स्वच्छ केल्याशिवाय घर काम झाल्याशिवाय वाटतच नाही मला. तर आधी वट्टा क्लीन झाला तर वाटते खूप मोठं काम झालं आहे माझं. हे असा राडा बघा, बघा हे राडा. एक काम झालं की एक काम वाढवून ठेवते लहान मुलं. तर काय लगेच कपड्याच्या घड्या घालायला लगेच सुरू. हे काम ठेवलं नाही की ते काम लगेच करून घ्यावंच लागतं. लगेच कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. आता तर म्हणते मोबाईल दे मम्मा, मोबाईल दे. आता कपड्याच्या घड्या घालून झाल्यात माझ्या. तो रडतोय माझा मोबाईल पाहिजे, मला मोबाईल पाहिजे. मी काय त्याला मोबाईल जास्त देत नाही, पण रडायलाच काय करणार ना, एकटे असल्यात थोडंफार. हे माझा असा वट्टा क्लीन फोडणीला. हे माझं आजचं जेवण. कधी लेडीज स्वतःसाठी इतकं छान ताट वाढून घेईल का बरं. मी माझ्या मिस्टरांसाठी वाढलं होतं ते. त्यानंतर 2 कपडे भिजू घातले चेहऱ्याला फेस पॅक लावण्यासाठी. तवर कपडे भिजतेत म्हणलं, चेहऱ्याला फेसला पॅक लावून घ्यावं म्हटलं. घरकामापुढे कुठं चेहऱ्याला कुठं लक्ष देता येत नाही शरीराकडे कोणाला, लेडीजला. तेच काम खूप जास्त झाल्यासारखं माणूस थकून जातं. तरी पण मी हे केलं गुलाबजल. हे होता आजचा माझा मिनी ब्लॉग.